नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 डिसेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा आहे. नक्षत्र कृत्तिका आहे. योग शिवा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:35 ते 10:56 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:53 ते 12:41 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:38 ते 2:59 आणि यमगंड काळ सकाळी 6:53 ते 8:14 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी शुक्राबरोबर प्रतियोग करेल आणि नेपच्यून बरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि व्ययातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमच्या आर्थिक व्यवहारावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे आर्थिक व्यवहार करू नका. तुमच्या अंदाज जोपशकतेने गुंतवणूक आणि खर्च यावर करडी नजर ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील रवी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. मात्र मानसिकतेमध्ये भावनांचे आंदोलन जास्त झाल्यामुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. तुमच्या भावभावना अत्यंत तीव्रतम दिसून येतील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि दशमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून छोटे मोठे स्ट्रेस किंवा टेन्शन तुमच्या मनामध्ये दिसून येतील. कुठल्याही गोष्टीचा अगदी सखोलपणे विचार करू नका. त्यामुळे तुमची मानसिकता थोडीशी कलुषित होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. कुठल्याही क्षेत्राबद्दलचे निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. अंदाज चुकण्याची शक्यता जास्त राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. नवीन कामाची सुरुवात करू नका. करिअर संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि भाग्यातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आर्थिक व्यवहारावरती लक्ष देणं गरजेचं राहील. चुकीच्या आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आली. खर्च आणि गुंतवणूक याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल काळजी घ्या. थोड्याफार प्रमाणात तुमचे नातेसंबंध ताणले जातील. गर्भवती महिलांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा आजचा दिवस अनपेक्षितपणे पुढे जाईल. काळजी घ्या. याचमुळे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे ट्रेड छोटे किंवा मोठे आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातील रवी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि अष्टमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील.
आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी ऑफिस पॉलिटिक्ससारखे काय अनुभव तुम्हाला येण्याची शक्यता आहे. करिअरच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय किंवा कमिटमेंट आजच्या दिवशी करू नका. घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि सप्तमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. छोटे मोठे काय अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील रवी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातली काही समस्या अचानकपणे डोकं वर काढू शकतील. प्रलोभनांच्या मागे लागू नका. अनावश्यक अतिरिक्त खर्च होती. नवीन कामाची सुरुवात सुद्धा आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता जास्त राहील. थोडंसं तडतोडीचं धोरण आवश्यक राहील. मानसिक आंदोलनं आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात दिसून येतील. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील रवी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. त्याचप्रमाणे स्ट्रेस थोडासा जाणवू शकेल. ताणतणाव तुमच्या मनावरती दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग किंवा तुमच्या मतमतांतर दिसून येते आणि त्याचा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जर तुम्ही शेअर मार्केटला ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या मानसिकतेवरती लक्ष देणं गरजेचं राहील. मानसिक तणाव थोडा जास्त जाणवू शकेल. विद्यार्थी वर्गाने सुद्धा आजच्या दिवशी थोडं अधिक मेहनत घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल. आराम करणं पसंत करा. मात्र घरातील जे स्त्री वर्ग असतील त्यांच्याबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवाद होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. याचप्रमाणे घरातील ज्या वडीलधाऱ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. करिअरच्या संदर्भात थोडासा स्ट्रेस जाणवेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 3ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि तो 8व्या राशीतील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल.
तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 डिसेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.